48 वर्षांनी देश विदेशातील बालपणीच्या मित्रमैत्रिणींची झाली भेट। स्नेहसंमेलनात झाल्या जुन्या आठवणी जाग्या। नागोठाणे रोशन पदके। सुधागड तालुक्यातील पाली येथील ग.वा. वडेर हायस्कूलच्या 1976-77 सालातील 10वी वर्गातील देश विदेशातील बालपणीच्या मित्रमैत्रिणींची 48 वर्षांनी स्नेहसंमेलनानिमित्त झालेल्या भेटीत जुन्या आठवणी जाग्या झाल्या। सदरील स्नेहसंमेलनात देश विदेशातून आलेले हेमा शहा अमेरिका, अलका कोठारी अहमदाबाद, मीना खिवसरा मालेगाव, डॉ. ज्योती पुरोहित सदलगा कर्नाटक, अशोक शिराळे खोपोली, अंजली वैश्वपायन अंबरनाथ, सुचेता सुळे अरुण खेरटकर ठाणे, सुधीर देशमुख डोंबिवली, नैना शहा मालाड, इला शहा दहिसर, नरेंद्र कोठारी मुंबई, ज्योती देशमुख, नीता चिटणीस, राजेंद्र ठोंबरे पनवेल, संजय हजारे पेन, पाली येथील अमृत भंडारी, सुभाष राठोड, गिरीश शिंदे, श्रीनिवास मोरे, शरद गोळे, प्रदीप उपाध्ये, नाना मराठे, नंदकुमार वाळंज, उत्तम ओसवाल, गजानन जोशी, पद्माकर काटकर उपस्थित असल्याची माहिती गजानन जोशी यांनी दिली। पाली उन्हेरी येथील डिस्कवर रिसोर्ट येथे 6 व 7 मे रोजी आयोजन डॉ. राजन सोनकर व डॉ. ज्योती पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्नेहसंमेलनात बालपणीच्या जुन्या वर्ग मित्रमैत्रिणी 48 वर्षांनी वयाच्या अंदाजे 63व्या वर्षी होणाऱ्या भेटीसाठी सर्वच आतुर झाले। शिवाय पुन्हा भेटीची अनिवार्य ओढ इच्छा मनात ठेवून देश व परदेशातून आलेल्या सर्वांना भेटीचा आनंदमय सुखद अनुभव घेता आला। सर्वांचे नव्याने परिचय, कौटुंबिक व इतर माहिती झाल्यानंतर सर्वांचे गुलाब पुष्पाने स्वागत करण्यात आले। त्यानंतर सुरू झाल्या जुन्या आठवणी। मोकळेपणाने गप्पा गोष्टी, मस्ती आणि धमाल करीत खेळीमेळीचे वातावरण निर्माण होत। संध्याकाळ कधी झाली कुणास समजलेच नाही। रात्री सहभोजनानंतर सर्वजणांनी वर्गातील आठवणींना उधाण देत अनेकांनी कविता, किस्से आणि एकमेकांच्या जुन्या आठवणी सांगताना मध्यरात्र कधी ओलांडून गेली हे कोणालाच समजले नाही। दुसऱ्या दिवशी सर्वजण शाळेत जाऊन आपण ज्या वर्गखोलीत शिकलो त्याच वर्गात बसून जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेतील एक आठवण या कार्यक्रमात आठवणी विशद करताना कोणी हसत तर कोणी गहिवरले व भावुक झालेले दिसत होते। सर्वांनी आपल्या भाषणात त्यावेळचे मुख्याध्यापक भावे सर, तसेच सुळे सर, उपाध्ये सर, कुंठे सर, बडे सर, मराठे सर, लिमिये सर, भणगे सर या सर्वांच्या आठवणींचा उल्लेख केला। शाळेतून रिसोर्टला आल्यावर सुरू झाल्या गप्पा गोष्टी, दंगा मस्ती, नाच गाणे या अत्यंत धमाल कार्यक्रमात सर्व रमून गेले। सरतेशेवटी सर्वांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले। दुपारी सहभोजनानंतर सर्वांनी पुन्हा भेटीचे एकमेकांना आश्वासन देत या अनमोल भेटीच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आल्याची माहिती गजानन जोशी यांनी दिली।
पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.